आणि उपस्थित आपण सर्व, आज आपण येथे योगा दिनानिमित्त योग अवेअरनेस या विषयावर बोलत आहोत। योग म्हणजे केवळ हातपाय हलवणे किंवा शरीर हलवणे याचा व्यायाम नाही। योगा म्हणजे मन नियंत्रित करण्याचं विज्ञान, स्वतःला स्वतःशी जोडण्याचा आध्यात्मिक मार्ग म्हणजे योगा आहे। योग आणि तथागत सम्यक संबुद्ध यांचा खूप गाढा संबंध आहे। तथागत सम्यक संबुद्धांनी एनलाइटमेंट प्राप्त करून घेतलं, स्वतः बुद्धत्वाला प्राप्त करून घेतलं। त्यांनी ते योगाचे महान साधक होते। त्यांनी सांगितलं सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक व्यायाम, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक स्मृती, सम्यक समाधी हा त्यांनी दिलेला एक आर्य अष्टांगिक मार्ग आहे, जो योगाच्या अत्यंत जवळचा आहे। त्यांनी म्हटलं आहे की अत्तदीपभव, अत्तदीपभव म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा। हे योगामध्ये रिफ्लेक्शन ऑफ सेल्फ अवेअरनेस आणि सेल्फ इम्प्रूव्हमेंट याचं एक उत्तम उदाहरण आहे। आपण आपल्या समाजामध्ये पाहतो की जे आजचं तणावाचं आणि धावपळीचं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये आपलं मन जेव्हा थकलेलं असते तेव्हा योगा आपल्याला स्वतःकडे घेऊन जाण्याचं काम करते। योग हा शब्द संस्कृत मधून आला आहे, ज्याचा अर्थ आहे जोडणे। मन, बुद्धी, शरीर आणि आत्मा यांचा सुंदर समन्वय म्हणजे योग आहे। योगाला जगामध्ये पोहोचवणारे स्वामी विवेकानंद जेव्हा 1893ला अमेरिकेमध्ये शिकागो येथे धर्मसंसदेमध्ये बोलण्यासाठी उभे होतात, तेव्हा सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे असतं की हा छोटासा व्यक्ती भगवे वस्त्र परिधान केलेला की आता बोलणार तरी काय, आणि हळूच ते बोलायला सुरुवात करतात। बंधू आणि भगिनींनो, आणि टाळ्याचा प्रचंड कडकडाट होतो आणि टाळ्या कशा पडाव्या तर त्या छोट्या नरेंद्रला पडल्या तशा पडाव्या। त्यांनी लिहिलेलं राजयोग हे पुस्तक आजही योगामध्ये बायबल मानलं जातं। आपण आपल्या समाजामध्ये पाहतो की अनेक लोकांना गुडघ्याचे आजार असतात, पाठीचा आजार असतो, मानेचा आजार असतो, पण आपण जर रोज सकाळी 15 ते 20 मिनिटं सूर्यनमस्कार आणि भुजंगासन जर केलं तर आपण अशा अनेक त्रासापासून दूर राहू शकतो आणि समाजाला सुद्धा दूर राहू शकतो, म्हणजे समाजाला सुद्धा त्या त्रासापासून दूर करू शकतो। आपण पाहतो की काही लोकांना लवकर चिडचिड होते, राग लवकर येतो, छोट्या मोठ्या गोष्टीचं टेन्शन लवकर येते, तर त्यांना अनुलोम विलोम आणि प्राणायाम हे अत्यंत प्रभावी ठरू शकतात। कारण अनुलोम विलोम प्राणायाम हे आपलं मन एकाग्र करण्याचं काम करते आणि आपली स्लीप सायकल सुधारण्याचं काम करते। त्याच्यानंतर फिजिओथेरपीमध्ये आपण रिहॅबिलिटेशन, रिसेटलमेंट, पेन मॅनेजमेंट आणि फ्लेक्सिबिलिटीसाठी अनेक प्रकारचे व्यायाम सांगत असतो। योगा फिजिओथेरपीमध्ये समाविष्ट करून आपण पेशंटला अधिक प्रभावीपणे आराम देऊ शकतो। योगा फिजिओथेरपीला अधिक प्रभावी बनवते। योग आणि फिजिओथेरपीचा सुंदर कॉम्बिनेशन करून आपण जगाला निरोगी बनवू शकतो।